नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. राजकारण विरहित संवेदना फाउंडेशनचे कार्य खरंच गौरवास पात्र आहे. 8 मार्च महिला दिनानिमित्त सोशल मीडियावर फक्त पोस्ट किंवा स्टेटस ठेवून चालणार नाही. आपल्या स्वतःच्या घरात असलेल्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबणाऱ्या प्रत्येक महिलेचा सन्मान होणे गरजेचे आहे. प्रत्येक पुरुषाच्या यशामागे महिलेचा हात असतो हे नक्कीच खरे आहे. पुरुषाच्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीमध्ये तिचाच हात असतो. तिने जर का मनात आणले तर पुरुषाच्या सवयीच काय त्यांची वाईट व्यसने देखील सोडण्याची ताकद महिलांच्यामध्ये आहे. तेव्हा फक्त 8 मार्च रोजी महिला दिन म्हणून फक्त त्या दिवशी तिचा सन्मान न होता रोजच तिचा आदरपूर्वक सन्मान झाला पाहिजे, असे मत सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी व्यक्त केले. ते आजरा येथील संवेदना फाउंडेशन आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या श्रीमंत गंगामाई वाचनालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला शक्ती गटाच्या सौभाग्यवती गीताताई पोद्दार होत्या. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट विजय धडाम प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी संवेदनाच्या राजश्री पल्ले यांनी प्रास्ताविकामध्ये संवेदनाच्या कार्याविषयी माहिती सांगून महिला दिनाच्या कार्यक्रमाविषयी महिलांच्या कार्याविषयी सांगितले. यावेळी संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष अण्णाबा पाटील तसेच उपस्थित मान्यवर व संवेदना फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते फोटो पूजन तसेच दीपप्रज्वलन करण्यात आले. ॲडव्होकेट विजय धडाम यांनी आपल्या भाषणात महिलांचे अधिकार व संरक्षण संबंधित कायद्याची माहिती देत समाजात महिलांचे स्थान हे उच्चस्तरीय असल्याचे सांगितले. यावेळी वयाच्या 20 वर्षापासून ते 90 वर्षाच्या महिलांनी शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवल्या तसेच त्यांच्या कार्याची एक वेगळी ओळख असलेल्या निर्माण केलेल्या महिलांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन ॲडव्होकेट संतोष मळवीकर व ॲडव्होकेट विजय धडाम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या महिला दिनानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्याला संवेदनाचे सर्व पदाधिकारी तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.